हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे दही मिरचीचा ठेसा. आणि हो, पहिलं मी हे सांगत आहे, हे ग्राइंडर बिलकुल ऑर्डर करू नका. काही पण आपल्याला याच्यात पिसायचं झालं तर बारीकच करून टाकावं लागते. मोठा आपण आबडदोबड कांदा टाकला कट करून, तो पण बारीक होत नाही. मिरची काही ज्याच्यात बारीक होत नाही, साधा लसूण पण बारीक होत नाही. तर प्लीज हे ऑर्डर करू नका. तुम्ही बघू शकता, हे मी मिरची टाकली कारण हे तुम्हाला दाखवायसाठीच मी हे ट्राय करत आहे. पण तुम्ही बघू शकता याच्यात काहीच होत नाही. मी घेऊन याला फसले आहे. वाटलंच तर ते रस्सीचं वढायचं ते घ्या, पण हे घेऊ नका. चला तर मग आपण आपली दही मिरची चालू करूया. तर हे बघा, मी इथे मिक्सीचाच वापर करत आहे. तर हे मी मिरची, ढोबळी मिरची घेतली आहे. ही 100 ग्राम मिरची आहे आणि लसूण पण खूप सारा घेतला आहे. मिरची धुवून मस्त सुकून मस्त हे करून घेतली आहे कोरडी. आणि हे मी आबडदोबड पिसून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. हे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, फक्त मिक्सी मधून दोनदा असं फिरून घ्यायचं. ती मस्त बारीक होती, तुकडा तुकडा झाल्यासारखा, ठेशासारखा. तर चला तर मग, आणि इथे मी 1 वाटी दही घेतलं आहे. आपल्याला इथे जास्त मसाल्यांची गरज नाही. खाली बेसिक मसालेच लागणार. तुम्ही बघू शकता टाकताना तर बघतालच. आणि हे मी इथे पॅन मध्ये तेल घातलं होतं. तेल भरपूर घाला, कारण की आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. आणि तेल घालून याला थोडं मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत खालीवरी खालीवरी करून घ्या. मग त्यात मी नंतर हळद घातली कलर येण्यामुळे, आणि दही टाकलं. हे दही मग आपल्याला चांगलं पटापट खालीवरी खालीवरी करून घ्यायचं आहे, कारण की हे फाटलं नाही पाहिजे जास्त. दही तर फाटतंय, पण तरी पण आपण कोशिश करूया की हे मिक्स झालं पाहिजे. तर हे फटाफट फटाफट आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं हे खालीवरी खालीवरी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालं आहे, कारण की फाटलं नाही ते. आणि मग आपल्याला झालं 2-3 मिनिटं असं हे करून घेतलं की त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया. कारण की मीठ आधी घातलं ना तर लगेच दही फाटतं. त्यामुळे मीठ नंतर घाला. आधी खालीवरी करून घ्या, नंतर मीठ घाला. चला तर मग मी हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत आपण भाकर बनवून घेऊया. इथे मी ज्वारीची भाकर बनवत आहे, कारण की हे दही ठेसा चपाती सोबत एवढा टेस्टी लागत नाही. भाकरी सोबतच हे चांगला लागतोय. आणि मी ही भाकर हातावरची बनवत आहे, कारण की थापून केलेली भाकर एवढी चवदार लागत नाही. मला तर हातावरलीच भाकर आवडते. आमच्या घरच्यांना पण हातावरलीच भाकर आवडते. तर मी हातावरली थोडी भाकर जाड होते, पण ती आपल्या शेकण्यावर असते. आपण इकडे गॅसवर कडक शेकली ना तर जाड भाकर मस्त एकदम ठेशासोबत चवदार लागते. हे बघा, आपला दही मिरचीचा ठेसा तयार आहे. हे मी एका डब्यात काढून घेतला आहे. हे 8 दिवस पण चालू शकतो. आणि भाकर पण झाली आहे माझी. तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणता भाकर जळाली आहे, पण जळाली नाही. मी हिला असं हळूहळू शेकून कडक केलं आहे. एकदम शेकली आहे ती चांगली. आणि आता चला तर मग, माझा दही ठेसा तयार आहे. तर असं हे मी घेत आहे आता वाढून. तुम्ही बघू शकता किती मस्त असा भाकरीवर घ्यायचा आणि खायचा, खाऊन टाकायचा. तर तुम्हाला जर माझी दही ठेसा भाकर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्या न्यू रेसिपी के साथ. टाटा.